नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासावर निघणार आहोत जो आपल्याला थेट इतिहासात घेऊन जाईल. जरा कल्पना करून बघा की एखाद्या महान व्यक्तिमत्वाला त्यांच्याच काळातल्या लोकांच्या नजरेतून आपल्याला बघता आलं तर कसं वाटेल? हो, मी ऋषी दयानंदांना पाहिले या पुस्तकातून आपण बरोबर हाच अनुभव घेणार आहोत. म्हणजे बघा, इतिहास म्हणजे फक्त काही तारखा आणि घटना नसतात, नाही का? तो जर जिवंत अनुभवांचा एक खजिना बनला तर विचार करा, कुणीतरी आपल्याला येऊन सांगितलं की अहो, मी ऋषी दयानंदांना प्रत्यक्ष पाहिलंय. कसं वाटेल ऐकून? बरोबर, हीच कल्पना आपल्या आजच्या या चर्चेचा मुख्य आधार आहे. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी या आठवणी आल्या कुठून, त्यांचं मूळ काय आहे ते जाणून घेऊया. हे जे पुस्तक आहे ना, मी ऋषी दयानंदांना पाहिले, हे फक्त एक चरित्र नाहीये, अजिबात नाही. हा एक असा अनमोल खजिना आहे जो आपल्याला स्वामी दयानंद सरस्वती खरंच कसे होते हे दाखवतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे सगळं आपल्याला कळतं ते त्यांच्या सोबत राहिलेले, त्यांना अनुभवलेल्या लोकांच्याच शब्दांतून. 1-2 नव्हे तर तब्बल 25. हो, या पुस्तकात अशा 25 वेगवेगळ्या लोकांचे अनुभव आहेत ज्यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना प्रत्यक्ष पाहिलं होतं, अनुभवलं होतं. म्हणजे बघा, आपल्याला स्वामीजींचं एकच नाही तर 25 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तयार झालेलं एक चित्र बघायला मिळतं. कोणी त्यांच्या स्वभावाबद्दल सांगतं तर कोणी त्यांच्या विद्वत्तेबद्दल बोलतं. खरं तर प्रत्येक आठवण म्हणजे जणू काही इतिहासाचं एक जिवंत पानच आपल्यासमोर उलगडतंय. आणि या सगळ्या आठवणींमधून स्वामीजींचं एक असं काही प्रभावित चित्र उभं राहतं. चला पाहूया ते नेमकं कसं आहे. हे बघा, पंडित गणेश प्रसाद शर्मा काय म्हणतात. त्यांचं शरीर सुदृढ आणि बलवान होतं, चेहरा शांत, करुणेची छटा दाखवणारा. पण जेव्हा शास्त्रार्थ सुरू व्हायचा तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज यायचं. म्हणजे फक्त शारीरयष्टीच नाही, तर त्यांच्यातली ती बौद्धिक ताकद, ते तेजही यातून दिसतं. शास्त्रार्थ म्हणजे काय, तर ज्ञानावर आधारित चर्चा. विचार करा, अशा चर्चेच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर जी चमक येत असेल ती किती विलक्षण असेल. आणि त्यांच्या विचारांची खोली किती होती याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. धर्माबद्दल विचारल्यावर ते काय म्हणतात बघा. धर्म म्हणजे सत्य, न्याय आणि निष्पक्षपातीपणा. किती सोपं आणि थेट. शारीरिक ताकदीसोबतच त्यांची वैचारिक स्पष्टता किती जबरदस्त होती हे या एका वाक्यातून कळतं. खरंच, धर्माची इतकी सरळ, सोपी आणि तर्कशुद्ध व्याख्या क्वचितच कुठे ऐकायला मिळते. आणि हे जे चित्र आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. हे स्वामी दयानंदांना आणखी एका महान व्यक्तिमत्वासोबत जोडतं, ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज. यातून हे स्पष्ट होतं की दोघांचीही दूरदृष्टी किती सारखी होती. ठीक आहे, स्वामी दयानंदांचं व्यक्तिमत्व किती प्रभावी होतं हे तर आपण पाहिलं. पण आता त्यांच्या विचारांकडे वळूया. त्यांच्या विचारांनी समाजात जी क्रांती घडवली ना, ती समजून घेणंही तितकंच किंबहुना जास्तच महत्त्वाचं आहे. या पुस्तकाची एक खास गोष्ट म्हणजे यात राजर्षी शाहू महाराजांच्या एका ऐतिहासिक भाषणाचा समावेश आहे. आता विचार करा, शाहू महाराजांसारख्या द्रष्ट्या राजाने स्वामी दयानंदांच्या कार्याचं महत्त्व ओळखलं होतं. हेच यावरून किती छान सिद्ध होतं. आणि त्या भाषणातला सगळ्यात महत्त्वाचा विचार कोणता होता, तर तो हा की माणसाची किंमत त्याच्या जन्मावरून नाही तर त्याच्या लायकीवरून, त्याच्या गुणवत्तेवरून ठरली पाहिजे. हा विचार खरंच क्रांतिकारी होता. याच विचाराने भारतीय समाजात एका खूप मोठ्या बदलाची पायाभरणी केली. आणि हे फक्त विचार नव्हते, ही लढाई थेट कृतीत उतरली होती. स्वामी दयानंद आणि आर्य समाजाने त्या काळातल्या अनेक चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवला, जसं की जातीय व्यवस्था, बालविवाह, स्त्रियांना शिक्षण न देण्याची पद्धत, अस्पृश्यता. ह्या सगळ्यांवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या या धाडसी कामामुळेच समाजात बदलाचं एक मोठं वारं वाहू लागलं, ज्याचे चांगले परिणाम आपल्याला आजही दिसतात. पण इथे एक प्रश्न उभा राहतो. इतका महत्वाचा, इतका मोठा ऐतिहासिक ठेवा आजच्या या धावपळीच्या डिजिटल युगात लोकांपर्यंत पोचणार कसा? अशी पुस्तकं फक्त कपाटात धुळखात पडून राहावीत का? नाही ना. मग यावर उपाय काय? आणि याच प्रश्नाचं उत्तर दडलंय टेक्नॉलॉजीमध्ये. चला बघूया हा अमूल्य वारसा आजच्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी काय केलं जातंय. तर लाईफ मंत्र पब्लिकेशन्सने यावर एक जबरदस्त उपाय शोधला आहे. त्यांनी या ऐतिहासिक पुस्तकाला एका अगदी नव्या, आधुनिक रूपात आपल्या समोर आणलं आहे. आणि ते म्हणजे डिजिटल फ्लिपबुक आणि मराठी ऑडिओबुकच्या कॉम्बो पॅकेजमध्ये. म्हणजे आता हे पुस्तक फक्त वाचायचं नाही तर तुम्ही ते ऐकूही शकता. आता पारंपरिक पुस्तक आणि हे नवीन डिजिटल कॉम्बो यातला फरक अगदी स्पष्ट आहे. बघा, जिथे पारंपरिक पुस्तकाला काही मर्यादा येतात, तिथे हे डिजिटल पॅकेज तुम्हाला वाचनाचा आणि ऐकण्याचा एक पूर्णपणे वेगळा, लवचिक आणि खूपच आकर्षक अनुभव देतं.
आणि या कॉम्बो पॅकची वैशिष्ट्य तर आणखी भारी आहेत. या डी फ्लिप नावाचं तंत्रज्ञान वापरलंय, ज्यामुळे तुम्हाला अगदी खरंखुरं पुस्तक हातात धरून पानं उलटल्यासारखं वाटेल. सोबतच प्रत्येक प्रकरणाचं एकदम क्लिअर, हाय क्वालिटी ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. हवं तेव्हा तुम्ही मजकूर झूम करून वाचू शकता. आणि एवढंच नाही, यात स्वामीजींचे काही दुर्मिळ फोटो आणि शाहू महाराजांचं ते पूर्ण ऐतिहासिक भाषणसुद्धा आहे. सगळं काही एकाच ठिकाणी. आणि या सगळ्याची किंमत किती आहे माहितीये? फक्त 49 रुपये. डिजिटल फ्लिपबुक आणि ऑडिओ बुक दोन्ही मिळून. खरंच एवढा ज्ञानाचा खजिना इतक्या कमी किमतीत सगळ्यांपर्यंत पोहोचावा, यामागचा विचार खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि याचे फायदे तर अगदी सरळ सोपे आहेत. तुम्ही खरेदी केल्या केल्या लगेच तुमच्या अकाउंटमध्ये हे उपलब्ध होतं. म्हणजे डाउनलोड करा आणि लगेच वाचायला किंवा ऐकायला सुरुवात करा. घरात पुस्तकांसाठी जागेची कटकट नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठेही असाल, अगदी प्रवासात सुद्धा, हा ज्ञानाचा खजिना तुमच्यासोबत तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर असेल. तर मग या सगळ्या माहितीनंतर एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो की हे जे तंत्रज्ञान आहे ते फक्त इतिहासाला जपून ठेवतंय की त्याला एका नव्या रूपात आजच्या पिढीसाठी जास्त सोपं, जास्त आकर्षक आणि खरं तर जास्त जिवंत बनवतंय? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?